मी शाळेत जात होते रोजच्या प्रमाणे आणि तिथं माझी सही बंद केली. 2 फेब्रुवारीला सही बंद केली. त्यांचं म्हणणं होतं की शेतात जा कामाला खुरपायला आणि घरी या. मी गेले नाही. घरी स्वयंपाकला म्हणजे भाकरी टाकायला या म्हणून सांगत होते. मी गेले नाही आणि ते म्हणतात की तुमच्यामुळं बाया येत नाहीत शाळेत, घरी कामाला बाया येत नाहीत, खुरपायला जात नाहीत, त्याच्यामुळं माझी सही बंद केली. मग मी म्हणले माझी सही बंद का केली? ते हेडमास्टरकडे गेले, माझी सही बंद का केली? ते म्हणले तू घरी जात नाहीत, रानात जात नाहीत, तू रानात गेली की तुझी सही चालू करतात म्हणून. तर मी म्हणले मी रानात जात नाही, शेतात रानात जात नाही किंवा घरी जात नाही मी कामाला. ते म्हणले तुझा काय पगार निघत नाही. आणखीन ते म्हणाले की मग पैसे द्यावा लागते तुला. भरले होते 8-9 लाख रुपये भरले. आणखीन म्हणले की तुझ्याकडं अर्धे पैसे राहिलेत. मी म्हणले भाऊ कशाचे पैसे राहिलेत? ते म्हणले की तुझ्या नवऱ्याकडं पैसे राहिलेत, ते पैसे देत नाही. म्हणून माझ्या पतीने अर्ज दिला. अर्जाची काहीच कारवाई झाली नाही. आणखीन ते आले की समाज कल्याणला आले. आज आलते समाज कल्याणला, दोघं आलतो. मी खाली गेले आणि ते वर होते. तितक्यात दिनेश लालाजी पवार आले आणि ते तिथं बसले होते. क्षीरसागर साहेब आलते. ते म्हणले की 10-15 मिनिटं थांबा. तर हे थांबले होते, बसले होते. मी खाली गेलते तितक्यात. तर ते आले आणि म्हणले की भाडकाऊ बहीणचोद असं का केलंस, की दबाव टाकायला लागलं. असं का केलंस, तुला कधीच हे करून देत नाही, तू राजीनामा घे, असं घे, मी तुझ्या बायकोला काम करून देणार नाही, तू पैसे भर, असं तसं म्हणायला लागले ते. आणि 1-2 झापडी हाणल्या. मग त्यांनी विधरलं. ते म्हणले की शिव देऊ नको, ऑफिस आहे म्हणून शिव देऊ नका, ऑफिस आहे इथं. तेवढ्यात बी साहेब ते सगळे धरले, त्यांना धराधरी केली आणि त्यांना मधी नेलं. मग आम्ही दोघांनी इकडं आलो पोलीस स्टेशनला.